लवकर झोपायची तयारी? उद्या पहाटे उठून काय मॅरेथॉन वगैरे धावणार आहेस की काय? काय हो, मला असं वाटतं की आपण जरासं आता रुटीन आपलं बदलायला हवं. म्हणजे लवकर झोपूया, लवकर उठूया. काय वाटतंय? नाही, तसंही म्हणतात ना, लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य धनसंपत्ती भेटे. एक्झॅक्टली. चला झोपा आता. आत येऊ का? सोम, अरे ये ना, विचारतोस काय? बस. सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब वगैरे नाही केलं ना? नाही, झोपतच होतो. बोल ना. म्हणजे पडणार होतो, झोप काही लगेच लागत नाही. बोलतो. बोल. आता केलंच ना डिस्टर्ब. बोल आता. मॉम, मी ऍक्च्युली आज ताराला भेटायला गेलो होतो. आत्ता नाही, या आधी सुद्धा गेला होतास तिला भेटायला. तिची बॅग वगैरे घेऊन गेला होता. सगळं माहितीये. पुढे बोल. मॉम, माझी अशी मनापासून इच्छा आहे की तू एकदा तिची बाजू ऐकून घ्यावीस. ची बाजू खोटीच आहे, जे मला माहिती आहे. ती बाजू का ऐकून घ्यायची मी? तिलोत्तमा प्लीज, हे बघ, त्याला त्याचं म्हणणं तर मांडू दे. बोल. मॉम, डॅड, मला माहिती आहे ताराने आजपर्यंत आपल्या सगळ्यांपासनं तिचं गाण्याचं सत्य लपवलं, पण खरंच तिचा यात काहीही दोष नाहीये. तिने हे सगळं जे काही केलं ना, हे तिला करायचंच नव्हतं, कधीच करायचं नव्हतं. तिला हे सगळं फक्त भैरवीजींच्या प्रेशरमुळे करावं लागलं. काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हा सगळ्यांचा? हा, मला कळतंय तिच्या आईमुळे, तिच्या प्रेशरमुळे तिला हे सगळं करावं लागलं. पण ती लहान होती तेव्हा ठीक होतं. ती जेव्हा वयात आली तेव्हा सुद्धा ती बोलू शकली असती, पण ती काही बोलली नाही. ते जाऊ दे, लग्न झाल्यानंतर ती का काही बोलली नाही? का तरी सुद्धा लपवून ठेवलं? तुझा सपोर्ट होता ना, आपल्या सगळ्यांचा सपोर्ट होता ना, मिळाला असता तिला. तरी सुद्धा आपल्यापासून का सगळं लपवून ठेवलं? का आपल्याला सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही तिने? मम्मी, तिला यावर ना खरंच खूप बोललो, आणि तिला ना आता तिची चूक मान्य आहे. तिला आता तिच्या या घरी परत यायचंय. मॉम, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नाही, ती परत या घरात येऊ शकणार नाही. अगं पण मॉम प्लीज. आणि माझा हा निर्णय फायनल आहे. मॉम प्लीज. गुड नाईट. गुड नाईट. फोन लावू की नको लावू? जगन्नाथजी बोलले असतील का सारंग सरांची? जरी बोलले असतील तरी सारंग सर मोकळे झाले असतील ना त्यांच्याकडे. निदान जगन्नाथजींना तरी समजलं असेल ना सारंग सरांच्या वागण्याचं कारण. काय करू? फोन करू की नको? वांग दे, मला भरीत करायचंय. छोटं नको, ते मोठेवालं दे. भैया पहले मुझे दो ना. भैया काय भैया? इथलाच आहे तो. मराठी कळतं त्याला. भैया तेच ते. पहिले मला द्याव. काकडी काकडी पण दे मला. अरे मी घेतेय ना. आता मी घेतेय ना. पण तुम्ही एकत्र आहात का? हो, सासूबाई येते माझ्या. हो, सुनबाई येते माझ्या. हो, मग एकत्रच भाज्या घ्या की. नको, तिला तर सगळ्या इंग्लिश भाज्या आवडतात, मला नाही आवडत. कसं का, कशा अंगाला लागणार त्या? मग तुम्हाला पण त्याच त्या भाज्या आवडतात. कोण खातं आजकाल वांग्याचं भरीत? मला आवडतं. बघितलं, हे असं आहे सगळं. यांनी पैसे कमवले म्हणजे का आकाशाला हात लागले यांचे. जसं काही याच चालवतात घर. पण चालवते ना मी घर. हो हो, माहितीये कसं चालवतेस. माहितीये, मग हे पण माहिती असेल. आत्ताच घर रेनोव्हेट केलं. फर्निचर मध्ये माझा पण वाटा आहे.
घर नुसतं रेनोव्हेट केलं, फर्निचर केलं म्हणजे झालं असं होत नाही. घर म्हणजे घरातल्या वस्तू नसतात, ती वास्तू असते, ती मी सांभाळते. हे बघा, आता वेळेप्रमाणे ना गोष्टी बदलतात. तुम्ही पण बदला, आता सगळं जुनं झालं. आणि मी हे सगळं कोणासाठी करते? आपल्या घरच्यांसाठीच ना. फक्त माझ्या पद्धतीने करते, एवढंच. हो, पण मग मी पण माझ्या पद्धतीने करतेच आहे ना. जाऊ द्या. किती झाले? हे घ्या. किती झाले त्याचे सगळे टोटल करा. ह्यांनी जे घेतलं ते पण घ्या आणि जे काय एक्स्ट्रा घेताय ना त्याचे पण लावा आणि ह्यांना द्या. तुमची सून सगळंच किती सांभाळून घेतात. मला खरंच खूप कौतुक वाटलं त्यांचं. मला पण कौतुक वाटतं त्याचं. मग तुम्ही त्यांचं कौतुक का नाही करत? असं तोंडावर कौतुक करायचं नसतं, डोक्यावर चढून बसते आजची पिढी. बरं, मग कौतुक नका करू, पण त्यांच्या मनासारख्या गोष्टी करायला अडवू नका. सपोर्ट करा त्यांना. अगं बाई, आमचं हे पण असंच म्हणतात, सपोर्ट कर तिला. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी का नाही उभी राहू शकत? अगदी बरोबर बोलतात ते. मग तुम्ही का नाही त्यांच्या पाठीशी उभ्या राहत? खरं सांगू का, माझं काही वैर नाहीये तिच्याशी, पण पाठीशी उभं राहण्यासारखा काही प्रसंग नाही आला, काही योग नाही तसं जुळून आलाय. मग तो योग जुळून कसा येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे आता माझंच बघा ना, लग्न झाल्यापासून माझ्या सासूबाईंनी मला नाही स्वीकारलं. अर्थात त्यांची कारणं वेगळी होती, पण माझ्या सासूबाई माझ्या कलेचा सन्मान करतात. हो, हो, जेव्हा त्यांना कळलं ना की मी गाते, तेव्हा त्यांनी स्वतः मला रेकॉर्डिंग करायला सांगितलं गाणं.